नमस्कार, नमस्कार, नमस्कार. मी वनिता पाटील कृष्णाई, वनिता पाटील अनुभव या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत करते. आज या व्हिडिओत मी माझा स्वअनुभव सांगणार आहे. कामवाली, तिचे चोरी प्रकरण आणि कशा प्रकारे ते उघडकीस आले ते शब्दात सांगते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. काम करता करता ऐकलात तरी उत्तम. त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल आणि तुम्ही सतर्क व्हाल. म्हणूनच व्हिडिओस दुसऱ्यापर्यंत पोचवा. माहितीचा उपयोग आहे असं वाटलं तर लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर कान उघडे ठेवून ऐकूया. आजच्या युगात जवळजवळ सर्वांच्याच घरात काम करणारी बाई किंवा मदतनीस असणं ही अपरिहार्य घटक आहे. रोजचं जीवन सुसह्य व्हावं यासाठी आवश्यक घटक आहे. त्यामुळे माझ्याकडे सुद्धा भांडी आणि केरलादी करायला कामवाली बाई आहे. तर काम करणाऱ्या बाईचा आमच्या घरात आलेला चोरी प्रकरणाचा अनुभव सांगते. ह्या म्हणजे 2023च्या नवरात्रीच्या दरम्यान घडलेली ही घटना. माझ्याकडे अगोदर एक बंगाली बाई काम करत होती, पण तिला एकाच घरी पूर्ण दिवसाचं काम लागलं म्हणून ती सोडून दुसरीकडे कामाला लागली. म्हणून मी दुसरी कामवाली ठेवली. पण या बाईनी घरात चोरी केली, पण तिची चोरी पकडली गेली. तिने जे चोरलं होतं त्याचे पैसे तिने पोलीस चौकीत आणून दिले. तर ह्याचा घटनाक्रम थोडक्यात सांगते. हे तुम्ही शेवटपर्यंत ऐका म्हणजे तुम्हाला कळेल. कळत नकळत काही पण घडू शकतं. तुम्हाला तुमचा किंवा आजूबाजूला घडलेला घटना आठवतील. त्याचबरोबर ह्या चोरी प्रकरणातून आम्हाला यातून काय धडा मिळाला, आपण काय काळजी घ्यायला पाहिजे ते सांगते. त्याचबरोबर आपल्या नातेवाईक, शेजारी तसेच पेपरमध्ये वाचण्यात आलेल्या घटना, टीव्हीच्या बातम्यांमध्ये पण आपण CCTVत चोरीची प्रकरणं पाहिलेली असतात. तर त्याचे पण थोडे थोडे संदर्भ घेऊन आपण कसे सतर्क राहायला पाहिजे हे मी माझ्या दृष्टीने सांगते. तुम्ही विचार कराल आणि म्हणाल, आमच्याकडे काम करणारी जुनी बाई आहे, खूप वर्षापासून काम करते किंवा नवीन ठेवले. पण अशा वेळी गाफील राहून चालणार नाही. किंवा तुम्ही म्हणाल, या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळच नाही. आम्ही नोकरी करतो तर मदतनीसावरच घर सोडून टाकून जातो. पण मला वाटते हा व्हिडिओ ऐकून तुम्ही खरंच थोडं तरी भान ठेवून सतर्क व्हाल. आधीच सांगते की माझ्याकडे अशा प्रकारे चोरी होण्याची ही पहिलीच घटना आहे. आजकाल तर वेगवेगळ्या पद्धतीने फसवलं जात आहे. चोऱ्या होत आहेत. तर इथे कोणा एका घटकाबद्दल सांगायचं नाही आहे. बघा हा, गेल्या 35 वर्षाच्या काळात मी 4 घरं बदलली आणि वेगवेगळ्या जणी माझ्याकडे काम केलेलं आहेत. आता मी या चोरीचा घटनाक्रम सांगते. माझ्याकडे काम करणारी बाई येईना म्हणून मी अगदी बाजूच्या बाईंना विचारून त्यांच्याकडची कोणी काम करेल का विचारून ठेवलं. तसेच बिल्डिंगच्या वॉचमॅनला सांगून ठेवलं, कारण त्यांच्याकडेही ह्या बायका कोणाचं काम असेल तर आम्हाला सांगा असं सांगून ठेवतात. त्याप्रमाणे ही बाई कामासाठी आली. विचारपूस केलं तेव्हा कळलं ती ह्याच इमारतीत 6व्या मजल्यावर 15-20 दिवसापासून काम करते आणि तिनेच सांगितले की जवळच 5 मिनिटाच्या अंतरावर ज्या झोपडपट्टी मोडून त्यांच्यासाठी इमारती बांधल्या आहेत तिथे ती राहते. रात्री सुद्धा खाली काम करायला येते. लग्न झालेले होतं. मुलगीसारखीच दिसत होती. तर माझ्या दुपारच्या वेळेला म्हणजे 1:30 ते 2च्या दरम्यान यायला तयार झाली. दुसऱ्या दिवशी वेळेच्या आधीच आली. सगळं काम व्यवस्थित समजावलं. काम करताना मी तिच्या बरोबरच होती. काम व्यवस्थित केलं. मध्येच तिचा मोबाईलवर तिला कोणाकोणाचे फोन येत होते. तो दिवस नवरात्रीच्या घटस्थापनेचा होता. दुसऱ्या दिवशी दुपारी आली. तेव्हा माझी मुलगी घरूनच बेडरूममध्ये बसून वर्क फ्रॉम जॉब करत होती. त्या दिवशी नवरात्राची संध्याकाळ
दररोज हरिपाठ साठी सार्वजनिक देवीच्या ठिकाणी जात होती. तसेच मंदिरात देवीच्या ठिकाणी सत्संगाचे कार्यक्रम असतात तिथे जात असे. त्या दिवशी निळा कलर होता म्हणून संध्याकाळी निळ्या कलरची साडी नेसली व कानात गळ्यात मोत्याचा सेट घातला व माझी सोन्याची अंगठी बोटात घातली. पण ती घट्ट बोटात बसली म्हणून मी साबण लावून ती अंगठी काढली व व्यवस्थित डबीत ठेवली. आमच्या बेडरूममध्ये लाकडाचा कपाट, त्याला सरकते दरवाजे आहेत. त्याच्यामधील ड्रॉवरमध्ये रोजचं घालायचं मंगळसूत्र, कानातले आणि अंगठी ठेवते. संध्याकाळी सर्व कार्यक्रम उरकून आल्यावर त्याच डबेत मंगळसूत्र व कानातले ठेवले. दुसऱ्या दिवशी म्हणजे नवरात्रीचा 3रा दिवस होता. कामवाली बाई आली तेव्हा आम्ही तिघे जेवत होते म्हणून तिला केर काढून लादी पुसायला सांगितलं. आम्ही किचनमध्ये जेवत होतो. तिने लादी पुसायला बराच वेळ घेतला. भांडी घासून निघून गेली. त्याच दिवशी संध्याकाळी पिवळा कलर होता. त्या रंगाची साडी नेसून दुसरा खोटा सेट गळ्यात कानातले घालून गेले. परत कार्यक्रम उरकन मी सर्व व्यवस्थित ठेवलं आणि मी हातातला घड्याळ त्या ड्रॉवरमध्ये ठेवताना त्या डबीकडे लक्ष गेलं तर त्यात मला अंगठी दिसेना. सर्व चेक केलं. मुलींनी पण सर्व शोधलं पण कुठे सापडेना आणि आदल्या दिवशीच बोटात घट्ट बसते म्हणून अंगठी काढून तेथेच ठेवली होती हे माझ्या पक्क लक्षात होतं. तसेच माझ्या मुलीला पण माहीत होतं. मंगळसूत्र व कानातले डबीत होते पण अंगठीच नव्हती. मला कामवालीवर संशय आला पण काहीच पुरावा नव्हता. तरी पण दुसऱ्या दिवशी सकाळीच फोन करून विचारलं की केर काढताना कुठे माझी अंगठी मिळाली का? तर म्हणाली, नाही हो, मला मिळाली असती तर मी तुम्हाला दिली असती. मलाच वाटलं कुठे दुसरीकडे ठेवली असेल. ती दुपारी काम करायला आल्यावर परत विचारलं. मी त्याच्यावर आळ घेतल्यासारखं वाटलं म्हणून सॉरी पण बोलली. संध्याकाळी नवरात्रीच्या कार्यक्रमाला जायची तेव्हा मी देवाजवळ विनवण्या करायची. देवा, माझी अंगठी मिळू दे. आणि मी सारखी तो अंगठी ठेवलेल्याचा क्रम आठवायची. तर त्या डबीतच ठेवले हे माझ्या पक्क लक्षात यायचं. त्यानंतर 4 दिवस सुट्टी घेऊन ती नाशिकला गेली आणि परत आली. माझी मुलगी सासरी गेली होती. नेमकी ती काम करायला आम्ही जेवत असतानाच यायची. आम्ही किचनमध्ये जेवत असताना ती दोन्ही बेडरूम आणि केर लादी पुसायचं काम करायची. त्या तेवढ्या वेळात ती सरकतं कपाट खोलून आमचा लॉकर उघडून आतल्या कागदाचा पॅकेटमध्ये ठेवलेल्या पॉकेटमधून 500च्या 2-4 नोटा काढून नेत होती. आमच्या लॉकरची चावी तुटली होती त्यामुळे तो असाच बंद असायचा. माझ्या मिस्टरांनी आधीच 5,000 रुपये खर्चासाठी काढून ठेवले होते त्यामुळे ते उघडून रोजच्या रोज बघत नव्हते. दसरा झाला. कोजागिरी पौर्णिमेला माझी मुलगी तिच्या सासरच्या घरून रात्री कार्यक्रमासाठी बाहेर गेल्यामुळे रात्री झोपायला आमच्या घरी आली. दुसरा दिवस रविवार होता. दुपारी आम्ही जेवत असतानाच ती आली. माझ्या मुलीला बघून तिचा चेहरा खूप गोरामोरा झाला. आम्ही तिघं किचनमध्ये जेवत असतानाच तिने पैशाचं पॉकेट काढलं असावं. पण माझी मुलगी पटकन जेवून हात धुतले आणि ती बेडरूममध्येच बसली. त्याच दिवशी मी कामवालीला जुन्या चांगल्याच 2 बॅगा दिल्या. तिने पैशाचं पॉकेट काढलं होतं पण तिला ते परत ठेवता येत नव्हतं कारण माझी मुलगी बेडरूममध्ये बसली होती. 6,000 रुपये तिने त्या कागदाच्या पॉकेटमध्ये काढले आणि बाकीचे संशय येऊ नये म्हणून हॉलच्या कोचवरील उशीखाली ठेवली. ती काम करून निघून गेली. माझी मुलगी रविवारच्याच दुपारी सासरी घरी गेली. आमच्या घरापासून अर्धा तासाच्या अंतरावर तिचं सासर आहे. दुसऱ्या दिवशी वर्क फ्रॉम होम होतं. आम्हाला कसलाही चोरीचा आसभास पण नाही. दुसऱ्या दिवशी सोमवार होता. मिस्टर सकाळी चालायला आणि बॅडमिंटन खेळायला मैदानात गेले. मी ब्रह्मविद्या योगाचे श्वसन प्रकार करून हॉलच्या मधील कोचवर बसली आणि उशा व्यवस्थित ठेवताना कागदाचा चुरलेला पॉकेट दिसला. मी सहजच पॅकेट उघडलं तर 500च्या नोटा होत्या. मला वाटलं मिस्टरांनी चुकून ठेवलं का? ते घरी आल्यावर विचारलं, काय हो, कपाटातलं पैशाचं पॉकेट कुठे ठेवलं? ते म्हणाले तिथेच आहेत. मी म्हणाली, बघा बघू.
त्यांनी जाऊन बघितलं तर पाकिट तिथे नव्हते. मी म्हणाले, "हा बघा, इथे पडलेला मला मिळाला." त्यांनी पैसे मोजलं तर 7 ते 8,000 रुपये कमी होते. आम्हाला समजलं या कामवालीनेच पॅकेटमधले पैसे चोरलेत आणि आता तर पक्की खात्री झाली की अंगठी पण तिनेच चोरली. पण पुरावा काहीच नव्हता. माझे मिस्टर म्हणाले, "तिला कामावरच घेऊया नको, विषयच सोडून टाकूया." पण मी मुलीला सर्व प्रकार फोन करून सांगितला. मुलगी म्हणाली, "तिला बोलवून विचार." मी कामवालीला बोलवून घेतलं. तिला सांगितलं, "बघ, पैसे तर तूच काढून घेतलेस आणि अंगठी पण तूच चोरलेली आहेस. तू अंगठी आणि पैसे आणून दे, नाहीतर आम्ही पोलीस कंप्लेंट करू." ती पक्की चोरटीच बाई होती. कसली कबूल येते. माझ्या मुलीनी व्हिडिओ कॉल केला. तिला बोलली, "तूच पैसे आणि अंगठी घेतलेली आहेस. पैसे आणून दे." तर ती म्हणाली, "जा, पोलिसांकडे जा. तुमच्याकडे काही प्रूफ आहेत तर मला दाखवा." आम्ही म्हणालो, "आम्ही पोलीस चौकीत नेऊन दाखवू." शेवटी तिला जाण्यास सांगितले व संध्याकाळपर्यंत अंगठी आणि पैसे आणून देण्यास सांगितले. पण अंगठी जाऊन 1 हप्ता झाला. म्हणजे ह्यांच्याकडे काही एक पुरावा नाही, घरात सीसीटीव्ही नाहीत हे तिला माहिती झालं होतं. आणि श्रोते हो, तुम्हाला खरं सांगू, आमच्याकडे काही एक ठोस पुरावा नव्हता. आता ही कामवाली आमच्या घरातून निघाले. ती तडक पोलीस चौकीत गेली आणि सांगितलं, "माझ्यावर चोरीचा आरोप केला आहे आणि माझे 15 दिवसाचे काम केल्याचे पैसे पण देत नाही." आणि तिथून पोलिसांना फोन करायला लावला. पोलीस म्हणाले, "तुम्ही इथे या." आम्ही सांगितलं की आम्ही संध्याकाळी येऊ. आम्हाला वाटलं पोलीस बिल्डिंगमध्ये जर चौकशी करायला आले तर, म्हणून आम्ही बिल्डिंगच्या सेक्रेटरीला सर्व सविस्तर सांगितलं व काय घडलं त्याची कल्पना दिली. ते म्हणाले, "बरं, जर पोलीस आले तर आपण बघू." अर्धा तासांनी सेक्रेटरीनी फोन केला आणि सांगितलं की आपण सीसीटीव्हीत म्हणजे लिफ्टमध्ये ती जाताना काय पुरावा सापडतो का पाहू. त्यांनी चोरी कधी केली आणि साधारण कुठल्या टायमाला वेळेला घरातून काम करून गेली ते मागवून घेतले. त्यांनी सीसीटीव्हीचे फुटेज चेक केले आणि योगायोग 4 दिवसापूर्वीच बिल्डिंगमध्ये सीसीटीव्ही चालू झाले होते. तर ती आमच्या घरातून बाहेर पडली. तिच्या हातात पिशवी होती. लिफ्टमध्ये शिरल्या तिने छातीच्या आतमध्ये हात घालून पैसे काढले. तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की लिफ्टमध्ये कॅमेरा आहे. तिने पाठ कॅमेराकडे करून पिशवीत पैसे कोंबताना दिसत होतं. सेक्रेटरीनी ते फुटेज आमच्याकडे पाठवले. माझ्या मुलीला आम्ही मोबाईलवर हा पुरावा पाठवला. ती 1-1.5 तासांनी आली. सोमवार संध्याकाळचे 5:30 वाजले होते. मुलीनी परत तिला फोन करून सांगितलं, "पैसे घेऊन ये." पण कामवालीला वाटलं होतं ह्यांच्याकडे काही पुरावा नाही आहे. ती म्हणाली, "तुम्ही जाताय तर जा पोलिसांकडे." आम्ही पोलीस स्टेशनवर जाऊन सर्व सांगितलं. त्यांनीच आम्हाला विचारलं, "ती दुपारी पोलीस स्टेशनवर आलेली ती का ही आहे?" पुरावा बघून त्यांनी कामवालीचा फोन नंबर घेऊन बाजूला बसायला सांगितलं. पोलिसांनी तिला फोन नंबर घेऊन बाजूला बसायला सांगितलं. आम्हाला सांगितलं, आम्ही आधीच सांगितलं, आम्हाला पोलीस कंप्लेंट नाही करायची आहे. आमचे पैसे आणि अंगठी त्यांनी द्यावी." आधी ती तयारच नाही बोलत होती. पण आतमध्ये तिला पोलिसी इगा दाखवल्याबरोबर ती कबूल झाली. चोरलेले पैसे तिने दिले. पण अंगठी घेतलीच नाही बोलत होती. पण मी तिला म्हणाली, "तूच घेतली आहेस. नाही दिलीस तर चोरीची कंप्लेंट केल्यावर जेलमध्ये बंद व्हावं लागेल." तिने ती अंगठी विकली होती. मग खूप वेळाने पैसे आणून देण्यास कबूल झाले. अशा प्रकारे तिने अंगठीचे सुद्धा पैसे स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये आणून दिले. अगदी लक्ष्मीपूजेच्या दिवशीच आणून दिले. देवाची खूप खूप आभार मानते. ह्या सर्वांमधून आम्हाला ह्या काय धडा मिळाला, काय उमजलं ते आता थोडक्यात बघू. तुम्हाला मी सांगते की मला हेच उमजलं की आम्ही वस्तू आणि ज्या घरात वास्तव्य करतो त्या घरातली वास्तुपुरुष आपल्याला सूचना करत असतं. काय चुकतं हे आपल्या मनाद्वारे दाखवत असते. पण आपल्या गोष्टीकडे कुठे असलं लक्ष असतं आणि लक्षात आलं तरी वेळ कुणाकडे आहे. म्हणजे बघा, वॉर्डरोबचा सर्वगता दरवाजा आहे. त्याच्या आतील ड्रॉवरची चावी तुटली होती.
त्यातील पॉकेट काढून ते पैसे काढून पॉकेट तिथेच ठेवत होती. 2-3 मिनिटातच ती सर्व प्रकार करत होती. मी तर माझ्या वस्तू उघड्यावर कुठेच ठेवत नव्हती. अंगठी पण तिने सरकता दरवाजा सरकवून ड्रॉवर खोलून आतील बॉक्समधील डबीतील अंगठीच चोरली होती. आणि हे सर्व आम्ही घरात असतानाच प्रकार करत होती. तर काही दुरुस्त झाले असेल, काही तुटलं असेल तर दुरुस्त करायलाच पाहिजे. आपले पैशाची पाकिटं, पर्स, बाहेर जाताना घालत असलेले दागिने, सोन्याचे रोज येऊन ठराविक जागेवर ठेवून चावी लावायची सवय पाहिजे. आता एका नातेवाईकाच्या बाईंच्या बाबतीत घडलेली गोष्ट सांगते. अगदी थोडक्यात ह्या बाई लग्न समारंभ आटपून दुपारी जवळच राहणाऱ्या मुलीकडे आल्या. मुलगी आणि ती घरात दोघीच होत्या. या बाईंनी त्यांचे सर्व किमती सोन्याचे दागिने काढून एका बटव्यात भरून तो बटवा बरोबर आणलेल्या त्या पर्सच्या खणात ठेवला. वर तिथेच तिच्या औषधाच्या गोळ्या ठेवल्या, कारण संध्याकाळी ट्रेनने त्यांना परत त्यांच्या घरी यायचं होतं. दोघी हॉलच्या सोफ्यावर बसून गप्पा मारत बसल्या. तेवढ्यात मुलीची काम करणारी कामवाली आली. मुलगी ऑफिसला जायची तेव्हा घर उघडून ती काम करून जात होती. घरची चावी तिच्याचकडे असायची. ती आली, ती झाडू काढून बालदीत पाणी घेऊन लादी पुसायला लागली म्हणून त्या दोघी उठल्या आणि बेडरूम मध्ये बसल्या. थोड्या वेळाने ती काम करून निघून गेली. या बाईंनी औषधाच्या गोळ्या घ्यायची आठवण झाली. त्या हॉलमध्ये गेल्या तर पर्स तेथेच होती. त्यांनी वरच ठेवलेल्या पुडीतल्या गोळ्या काढल्या, पण परत निरखून बघितलं तर पर्सच्या वस्तू वर खाली झालेल्या दिसल्या. त्यांनी आतील खणाची चेन उघडली तर दागिने ठेवलेला बटवा गायब. फोन करून बोलावून घेतलं कामवालीला, पण मी घेतलेच नाही बोलायची. माझ्या घराची झडती येऊन घ्या बोलायची, पण दागिने घरात येऊन काढले होते. हिच्याशिवाय दुसरं कोणीच आलं नव्हतं. शेवटी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला निघालं तर तीच धमकावायला लागली. माझ्या भावाची पोलीस स्टेशनमध्ये ओळख आहे. मुलीचा नवरा ऑफिसमधून घरी आला. परत चौकशी केली तेव्हा पोलिसांकडे जायला निघाले. तेव्हा कामवालीला कळून चुकलं की आता दागिने परत द्यावेच लागतील. तेव्हा मग तिने लादी पुसायच्या बालदीत बटवा टाकला होता आणि जाताना पाणी निचडून तो बटवा हॉलच्या शोकेसच्या खालच्या ड्रॉवर मध्ये ठेवला होता. म्हणजे दुसऱ्या दिवशी कामाला येईल तो घेऊन जाणार होती, कारण घरची चावी तिच्याचकडे होती. नशीब चांगलं म्हणून घरच्या बाहेर पाडण्यापूर्वीच लक्षात आले. म्हणजे बघा कशा प्रकारे चोरी होऊ शकते. आपल्याला टीव्हीवर बघण्यात, वर्तमानपत्रात वाचण्यात अगणित असे चोरीचे प्रकार पाहायला वाचायला मिळतात. तुम्हाला पण काही चोरी प्रकरणं आठवतील, पण ह्या धकाधकीच्या जीवनात आपण वेळ काढून जरा लक्षपूर्वक निरीक्षण केलं पाहिजे, सतर्क राहायला पाहिजे. हल्लीच्या जमान्यात बघा, मुलगा मुलगी लहान असतानाच त्यांच्यासाठी सेपरेट बेडरूम असतात. त्यांच्या किमती वस्तू तिथेच पडलेल्या असतात. पण आई वडिलांना बेडरूम मध्ये डोकावून बघायला सुद्धा वेळ नसतो. काम करणाऱ्या बाईंनी लादी पुसताना उचलून नेणार तर लक्षात पण येणार नाही. नंतर कधी लक्षात आलं तरी कुठल्या आधारावर आपण आरोप करू शकतो. असाच एक कॉमन चोरीचा प्रकार सांगते. आमचे एक नातेवाईक, तिला ऑफिस मधून बढती मिळाली. तिची ट्रान्सफर दुसऱ्या शहरात झाली. घरात 2 मुलं आणि नवरा. तिने जेवण करण्यासाठी एक बाई ठेवली आणि दुसरी एक जुनी मुलं सांभाळणारी आजी येऊन असायची. वहिनीची आई स्वयंपाकाचं सामान भरायला 2-4 दिवसांमध्ये मध्ये येत असे. आईच्या लक्षात यायला लागलं की सामान कमी कमीच होत आहे, की ही रोज पुड्या बांधून थोडं थोडं सामान नेत होती. चहा पावडर, साखर, मूग डाळ, तूर डाळ, कांदे, लसूण, म्हणजे एवढ्या महागाच्या चांगल्या वस्तू ती नेत होती. एका चोरीची घटना पेपरमध्ये वाचण्यात आली. एक प्रसिद्ध व्यक्ती, त्यांचे आई वडील दोघंच ब्लॉकमध्ये राहत होते. सर्व काम करायला बाई घरात 2-2.5 वर्षापासूनची होती. ती घरातल्यासारखीच झाली होती. तिच्यावर त्यांचा विश्वास बसला होता. तर ह्या बाईंनी त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने नेऊन
हुबेहूब तसेच खोटे दागिने आणून बनवून ठेवले होते. यात तिचा नवरा पण सामील होता. एका कार्यक्रमासाठी दागिने घातले तेव्हा एवढे हे जुने दागिने पण पॉलिश केल्यासारखे चकचकीत, म्हणून दुसरे पण चेक केले तर हल्लीच बनवल्यासारखे दिसत होते. सोनाऱ्याकडून जाऊन चेक केलं तर साफ खोटे दागिने. म्हणजे बघा, आपल्या किमती वस्तू आपण कधीतरी तपासून पाहिले पाहिजे. एक चोरी प्रकरणाचा व्हिडिओ YouTubeवर बघितला. म्हणजे रोजचीच ही साधीच गोष्ट. ही काम करणारी बाई त्यांच्याकडे रोज चपात्या करायला यायची. घरात आई, मुलगा, सून आणि मुलगा आणि सून ऑफिसला. आईंना चालायचा प्रॉब्लेम म्हणून हॉलमध्येच बसून असायच्या. चपाती बनवणारी यायची, ती रिकाम्या हातानेच यायची. तिचा मोबाईल ती आईच्या समोरच्या टिपवावर ठेवायची आणि रिकाम्या हाताने स्वयंपाकघरात जायची. रोजच्या तिला 7 चपात्या आणि सुट्टीच्या दिवशी 10-1 चपात्या करत असे आणि त्या चपात्यावर मस्त साजूक तूप लावायचं. ती काय करायची, जास्त पीठ मळायची. ह्यांच्या 7 चपात्या ती मस्त तूप लावून करायची, पण त्याचबरोबर आणखी 5 चपात्या तशाच मस्त तूप लावून बनवायची आणि जाताना 5 चपात्या ब्लाऊजच्या आत छातीमध्ये ठेवायची. साडीचा पदर नीटनेटका करून हात हलवत स्वयंपाकघरातून बाहेर यायची आणि मोबाईल उचलून म्हणायची, "आई येते हां, जेवून घ्या." बऱ्याच महिन्यांनी ही गोष्ट सुनेच्या लक्षात आली. घरात CCTV होतेच, मग स्वयंपाकघरात पण कॅमेरा बसवला. जेव्हा तो चेक केला तेव्हा हे प्रकरण लक्षात आले. हल्लीच एक चोरीचा आणखी एक प्रकार वाचण्यात आला. घरात 5 जण, 50च्या पुढचे, सर्वजण. त्यांचा मोठा हिऱ्यांचा दागिने बनवायचा व्यवसाय. त्यांनी घरात 2 महाराज जेवण बनवण्यासाठी ठेवले होते. ते दोघे सकाळी न्याहारी, वेगवेगळे नाश्ते, जेवण बनवायचे, सगळं काम करायचे. सकाळी कामाला येत, संध्याकाळी जात असत. 2 महिने व्यवस्थित काम केले. एका संध्याकाळी त्यांनी जेवण बनवून गेले. सर्वजण जेवले. त्या सर्वांना झोप आली. दुसऱ्या दिवशी जाग आली तेव्हा बघतात तर सर्व घर अस्ताव्यस्त, कपाटं उघडी, रोख रक्कम आणि सोन्याचे, हिऱ्याचे दागिने गायब. तर ह्या नोकरांनी जेवणामध्ये गुंगीचे औषध टाकलं होतं. म्हणजे बघा, कुठल्या थराला जाऊन चोरी करतात. म्हणजे जर अन्नातून विष बजावून मृत्यू आला असता तर? दोघं नोकर चोरीचा माल घेऊन रातोरात त्यांच्या मूळ गावी जाऊन लपले होते. आता तपास यंत्रणा एवढी प्रगत झाली की आपण कुठेही गेलो, लपलो तरी पकडले जाऊ एवढं पण कळत नाही. अशा वेगवेगळ्या प्रकारे चोरीची घरगुती प्रकरणं उघड होतात. म्हणूनच थोडंसं डोळसपणे आपण आपल्या घरात लक्ष ठेवले पाहिजे. मी ज्या घटना सांगितल्या त्या सतर्कतेमुळे आपल्या लक्षात आले आणि उघडकीस आल्यात, तर नक्कीच आपण काळजी घेतली पाहिजे. व्हिडिओ ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.